रणभूमी मराठी न्यूज. द मदर तेरेसा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात. नाशिकच्या सिडको परिसरातील द मदर तेरेसा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थापक पश्चिमश्री गोपीनाथ रोडे, मुख्याध्यापिका डॉक्टर संगीता गबाजी बाविस्कर रोडे, तसेच रुपाली अमृते, प्राची गायकर, दीप्ती मुळे, लक्ष्मी मुलुगंड आणि उषा सावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या भारतीय हवाई दलातील निवृत्त अधिकारी मीना गागुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि देशप्रेमाची भावना प्रभावीपणे व्यक्त केली. प्रमुख पाहुण्या मीना गागुंडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान आणि त्यांच्या बलिदानाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय आणि वंदे मातरम या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रीय प्रतीक तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची माहिती देण्यात आली. स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे, असा प्रेरणादायी संदेश यावेळी देण्यात आला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. द मदर टेरेसा प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये साजरा झालेला हा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांसाठी देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा ठरला. आज इथे 15 ऑगस्ट मदर टेरेसा शाळेमध्ये खूप छानरित्या साजरा झाला आणि मुलांना ज्या प्रकारे ज्यांनी असं शिक्षण दिलं इतके छान छान त्यांना तयार केलेलं आहे. मुलांमध्ये डेअरिंग तयार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक जो सीन दाखवला फुलगामाचा, तो उभे अक्षरशः म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे इतकं छान त्या मुलांनी प्रेझेंट केलं आणि रोडे मॅडम आणि रोडे सर खूप ह्या शाळेसाठी हे करता आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं लक्ष या मुलांकडे आहे आणि ही शाळा जी आहे खरोखर नाविन्यजोगं आहे की आज मुलांना संस्कार, शिक्षण आणि त्याबरोबर त्यांना शिस्तबद्ध बनवण्याचं दोघंही काम करत आहे. माझ्या त्यांच्या या कामाला शुभेच्छा आणि त्यांची असेच सगळ्यांनी यांच्यावर हे करून लक्ष ठेवून ही शाळा जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करायला पाहिजे आणि करू. आज 15 ऑगस्ट भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिवसाबरोबरच आज आपल्या शाळेचे द मदर टेरेसा इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी खूप उत्कृष्टरित्या आणि सुंदर पद्धतीने आपले डान्स दाखवले, नृत्य दाखवलं, स्पीच वगैरे देण्यात आले, विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग या सर्वांना आपण खूप छान उत्कृष्टरित्या त्यांनी आपलं म्हणजे सर्वांनी आपापल्या जबाबदाऱ्या छान पार पाडल्यात आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या खरोखर असं वाटतं की आज आपण स्वतंत्र झालो आहोत. एका सणाप्रमाणे फेस्टिवलसारखंच आपण सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी सगळ्यांना प्रात्यक्षिक वगैरे नृत्य दाखवलेत आणि साजरा करण्यात आला. तर त्याचबरोबर आज मी डॉक्टर संगीता गोपीनाथ रोडे सर्वांना शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आपल्या भारत देशातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना, पॅरेंट्सला माझ्याकडनं स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपली सगळ्यांची शाळेची, विद्यार्थ्यांची अशीच वाढणार प्रगती होत राहावी या सदिच्छा देते. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.